नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. जत तालुका ज्येष्ठ नागरिक भवनात कायदे विषयक शिबिर संपन्न. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक भवन विद्यानगर जत मध्ये महाराष्ट्र राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती जत आणि जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक भवन विद्यानगर जत येथे कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. त्यावेळी त्यांनी आपल्या संघाची माहिती सांगत ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मासिक सभेचे आयोजन करून अनेक मान्यवरांना पाचारण केले जाते, असे उद्गार आपल्या प्रास्ताविकेतून मांडले. या कायदे विषयक शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते जतचे न्यायाधीश माननीय श्री चौगले साहेब यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला व तसेच ॲडव्होकेट श्री वनमाने सर, ॲडव्होकेट श्री सौदागर सर यांचा देखील अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर ॲडव्होकेट सागर वनमाने यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत या शिबिरातील माहितीचा अधिकार याविषयी ज्येष्ठ नागरिकांना सखोल माहिती सांगितली. यानंतर ॲडव्होकेट सौदागर यांनी भावनिक विषय हाताळत कायदे विषयक माहिती सांगत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काविषयी जाणीव करून दिली. नंतर दिवाणी न्यायाधीश अध्यक्ष विधी सेवा समिती जत माननीय श्री चौगले साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांना कायदे विषयक माहिती सांगत ॲडव्होकेट श्री वनमाने सर आणि ॲडव्होकेट श्री सौदागर सर यांच्या विचारावर प्रकाश टाकत अत्यंत सखोल आणि महत्त्वपूर्ण कायदे विषयक माहिती सांगितली. न्यायालयीन प्रतिनिधी श्री संतोष पाठक यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. डॉक्टर श्री श्रीपाद जोशी सर यांनी न्यायाधीश श्री चौगले साहेब यांना त्यांचे स्वलिखित पुस्तक सप्रेम भेट म्हणून दिले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि प्रमुख संचालक उपस्थित होते. यामध्ये संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण, उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे, सचिव श्री सुधीर चव्हाण, श्री प्रमोद पोतनीस सर, डॉक्टर श्रीपाद जोशी सर, श्री PR पाटील सर, श्री शंकरराव चव्हाण, श्री आबासाहेब कापसे, श्री बसवराज गुरव, सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम, महादेवी अंकलगी, पट्टण शेट्टी मॅडम, कलावती लोणी, सोनार मॅडम, कुंभार मॅडम, शांताबाई सूर्यवंशी, सावंत मॅडम, प्रकाश वैद्य, BC पवार सर, श्री बागल सर, श्री कोष्टी सर, श्री जेऊर सर, तानाजी गावडे, बाबालाल नदाफ, यशवंतराव जाधव, सेवानिवृत्त PSI शिंदे साहेब वाळीखिंडी, पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी, श्री मकानदार साहेब आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार संघाचे सचिव श्री सुधीर चव्हाण यांनी मानले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संघटनेच्या वतीनं आज याच ठिकाणचे आपले जतचे न्यायाधीश सन्माननीय चौगले सर आणि आपले सौदागर साहेब वनमाने सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः मी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे देऊन त्यांचं स्वागत करायचं. मला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आपलं नेहमीच चालतंय. तर साहेबांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ हा 2005 साली स्थापन झाला आणि या ठिकाणी जवळजवळ 1000 वर आपले सभासद आहेत. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचं अविरत 20 वर्षे या ठिकाणी कामकाज चालू आहे. ही एक रजिस्टर्ड संस्था आहे आणि दर महिन्याला न बोलवता या ठिकाणी संघाची मीटिंग होते आणि संघामध्ये लोकांचे जे वाढदिवस असतील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आनंद मिळण्यासाठी आदरणीय पोतनी सरांचं या ठिकाणी आध्यात्मिक प्रवचन अर्धा तास असतो. जोशी सरांसारखे या ठिकाणी प्रास्ताविका मार्गदर्शन लाभत असते. तसेच
जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना ही एक रजिस्टर्ड संस्था असल्या कारणाने त्याचे वेळोवेळी ऑडिट, वेळोवेळी कामकाजाचं सर्व काही व्यवस्थित होते. या ठिकाणी विना पक्ष कुठल्याही पक्षाची बांधील न राहता या ठिकाणी ही जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना ही काम करते. ही केवळ ज्येष्ठांच्या समस्यासाठी या ठिकाणी काम करते. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मग त्या आरोग्याचा असू दे, आर्थिक असू दे, घरातील असू दे, अगर सुरक्षा संरक्षणच्या बाबतीत असू दे किंवा त्यांचा आर्थिक बाजू, पेन्शनची बाजू असू दे, ह्या गोष्टीसाठी सतत ही कार्य करणारी जत तालुका ही एकमेव संघटना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक असून या ठिकाणी मी असं अभिमानानं मी नमूद करतो की हे कार्य पाहून मला जिल्ह्याचं पण देखील अध्यक्षपद दिलं आणि त्यामुळं ज्येष्ठांसाठी सतत राबणे, सतत काम करणे, आई वडील कल्याणकारी. आज साहेबांच्या समोर अशी कितीतरी निदर्शनास आली असतील की मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत, आई वडिलांना त्रास देतात, घराबाहेर करतात. त्यासाठी आई वडील कल्याणकारी कायदा आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होताना आम्हाला दिसते. आम्ही देखील या ठिकाणी ज्येष्ठावर अन्याय झाला तर अशा ज्येष्ठांचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांनी देखील आमची श्रद्धा शिंदे मॅडम यांचा समेट करता अधिकारी म्हणून अशासकीय सदस्यपदी यांचीही निवड झालेली आहे. आम्ही सतत काम करत असतो. दर वर्षामध्ये एकदा आदर्श सून म्हणून आम्ही पुरस्कार दिला जातो. कारण सून हे सासू सासऱ्यांना चांगले सांभाळावं ही एक त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि याच वर्षी आम्ही एक आदर्श मुलगा म्हणून ही आम्ही पुरस्कार जाहीर केलेला आहे की जेणेकरून मुलं आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करतील. तसेच या ठिकाणी आम्ही स्पर्धा दर वर्षातून एकदा चालण्याचा आम्ही स्पर्धा आयोजित करतो आणि त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये काल परवा दिवशीच आमचं स्पर्धा पार पडल्या. 80-82 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक विशेष म्हणजे यामध्ये भाग घेतात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्या तब्येतीला सांभाळावं, त्याने आनंदी राहावा यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. ज्येष्ठांना तणावमुक्त जीवन कसं जगता येईल ह्याचाही आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करत असतो. महिलांचा असू दे, ज्येष्ठांचा असू दे, या ठिकाणी त्यांचा पेन्शनचं काम असू दे, ह्याही गोष्टी आम्ही राबवल्या येत आहेत. शासनामार्फत आरोग्य विभागाकडून आम्ही शिबिर आयोजित करतो आणि वर्षातून 3 ते 4 शिबिर आमचे सरकारी रुग्णालयातून होते आणि खाजगी रुग्णालयातून 3 ते 4 शिबिर हे मोफत घेतले जातात आणि औषध उपचार ज्येष्ठांसाठीही चांगले या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. मी साहेबांचा वेळ घेत नाही जास्त. मी साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे. संघाचं कार्यकाळ हे पुन्हा एकदा मी कामकाजाविषयी हे प्रास्ताविक थांबवून मी या ठिकाणी थांबतो. इथून पुढील कार्यक्रम वनमाने सरांच्याकडे मी सोपवतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी विधी सेवा समिती जत, पंचायत समिती जत व जत विधिज्ञ संघ जत यांच्या सौजन्याने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे. या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री जत दिवाणी न्यायाधीश श्री चौगुले साहेब, त्याचबरोबर जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय श्री सौदागर साहेब, त्याचबरोबर आपल्या संघाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी आणि आपण सर्व सदस्य यांचं मी ऍडव्होकेट सागर वनमाने जत बारातूर जतचा सचिव आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे, बरेचसे विषय आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने राईट टू इन्फॉर्मेशन हा माझ्याकडे दिलेला आहे, त्याचबरोबर सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील माझ्याकडे दिलेली आहे. या विषयावरती मी ओझरत आपल्याला थोडीशी माहिती सांगेन की या ठिकाणी आदरणीय श्री जोशी सर आहेत, ज्यांचा मी विद्यार्थी आहे, जत हायस्कूलचे प्राचार्य आहेत, प्रख्यात लेखक आहेत. त्यांना बघून सर्वप्रथम समाधान वाटलं
त्याचबरोबर गोष्टी सर देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील बघून समाधान वाटलं. आणि आपली ही उपस्थिती जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये कार्यक्रम करायला जातो त्यावेळेस आम्ही खूप तयारी करून जातो आणि तिथं समोर 4-5 फक्त लोक थांबलेले असतात, तेव्हा खूप म्हणजे खंत वाटते. पण ही जी आपली संख्या बघितली आम्हाला आनंद वाटला प्रचंड. तर मी विषयाकडे येतो. राईट टू इन्फॉर्मेशन हा विषय मला दिलेला आहे, माहितीचा अधिकार. तर या माहितीच्या अधिकाराबद्दल मी थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी सांगेन, कायदा कधी अंमलात आणला गेला ते सांगेन. सर्वप्रथम भारतामध्ये 1990 साली अरुणा रॉय यांनी किसान मजदूर संघ याच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून राजस्थानमध्ये सर्वप्रथम आंदोलन केले की हा माहितीचा अधिकार त्या राज्यात राबवा म्हणून आणि तो कायदा आणावा म्हणून. त्यानंतर देशात अरुणा रॉयच्या मागणीला यश आलं आणि राजस्थानमध्ये सर्वप्रथम हा कायदा केला गेला. त्यानंतर तामिळनाडूमध्ये त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम देशात झाली. त्यानंतर मला वाटतं भारतामध्ये महाराष्ट्रात 23 ऑगस्ट 2002 साली 2003 साली हा कायदा अंमलात आणला गेला. महाराष्ट्रात हा कायदा अंमलात यावा यासाठी आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आंदोलनकर्ते अण्णा हजारेजी यांनी आवाज उठवला आणि त्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि 2003 साली मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा विधानसभेत मांडला गेला आणि तो आपल्या राज्यात अंमलात आणला गेला. त्यानंतर 2005 साली 23 डिसेंबर 2004 साली हा कायदा भारतात आणला गेला, त्याची लोकसभेत मांडणी केली गेली आणि त्यानंतर मला वाटतं जवळपास 21 जून 2005 साली राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि हा कायदा संपूर्ण भारतात राबवला गेला. तरी हा कायदा जो आहे माहितीचा अधिकार हे आपल्यासाठी एक शस्त्र आहे, प्रचंड मोठं शस्त्र आहे. ज्यावेळेस आपण शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस आपली हेळसांड होते, आपल्या मागणीची कोणी दखल घेत नाही, त्यावेळेस आपण ह्या कायद्याचा प्रभावीपणे वापर करून त्याची अंमलबजावणी करून आपली जी काही मागणी असेल ती मागणी आपण ह्याद्वारे मागू शकतो. ह्या कायद्याचा प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात वापर व्हायला पाहिजे भारताची लोकसंख्या बघितली तर, पण त्या प्रमाणात जनजागृती कमी असल्यामुळे त्याचा वापर म्हणावा तितका प्रभावी होत नाहीये. तर माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. जर आपण ऑफलाईन करायचं झालं तर त्याची फी 10 रुपये आहे आणि ऑनलाईन जरी करायचं झालं तर त्याची फी देखील 10 रुपये आहे. आणि जे लोक दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना विनामूल्य त्याची अर्जाची मागणी करता येते. जी काय आपल्याला माहिती हवी आहे शासकीय कार्यालयामधून, आता कोणकोणती शासकीय कार्यालय येतात त्यामध्ये, तर अगदी ग्रामपंचायतीपासून ते प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत जी सर्व शासकीय कार्यालय आहेत, नॉन ऑर्गनायझेशन म्हणजे त्याचबरोबर ज्या संस्था आहेत, शासकीय संस्था, शाळा म्हणा किंवा इतर कोणत्या ज्या संस्था आहेत की ज्या शासनाशी रिलेटेड आहेत, त्या सर्व संस्थेमध्ये देखील आपल्याला माहिती अधिकारान्वये माहिती मागता येते, आपल्याला शासनात जाब विचारता येतो. पण जनजागृतीच्या अभावामुळे आपण याकडे फारसं लक्ष देत नाहीये मला, कारण परिस्थिती खूप वाईट आहे बाहेर जगामध्ये. साहेब आहेत त्यामुळे जास्त मला प्रोटोकॉल सोडून बोलता येत नाहीये, तरी देखील विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आलो आहोत एकत्र. तर जी मदत लागेल कायद्याची, आमच्या विधी सेवा समितीचं ब्रीदवाक्य आहे न्याय सर्वांसाठी. पण कधी एक लॅटिन मॅक्झिम आहे, लॉ हेल्प्स टू विजिलंट नॉट टू डॉमिनंट. याचा अर्थ असा होतो की कायद्याच्या दारात तुम्ही आला पाहिजे न्याय मागण्यासाठी, कायदा तुमच्या घरी नाही येणार. तर तुम्ही ज्या ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होईल, अडचण येईल, समस्या असतील, कुणी म्हणजे आपल्याकडे अर्ज येतील की बाबा मला मुलगा सांभाळत नाही, मारहाण करतोय, अमुक तमुक, त्यावेळेस तुम्ही आमच्या विधी सेवा समितीशी संपर्क साधा. त्यातूनही मी आणि सौदागर वकील आहेच, आम्ही शब्द दिल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला विनामूल्य त्या वयोवृद्ध दाम्पत्याला काय असेल ते आम्ही लिगली हेल्प जी करता येईल ती सर्व काही आम्ही करू. त्यांना संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. याचबरोबर यानंतर आदरणीय श्री सौदागर साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय अध्यक्ष न्यायाधीश साहेब, चौगुले साहेब, त्याचप्रमाणे या जत बार असोसिएशनचे सेक्रेटरी सागर वनमाने माझे मित्र, याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ जे हजर आहेत, आदर्श शिक्षक म्हणून पुतणी सर आहेत, गोष्टी सर आहेत, ते अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, जोशी सर आहेत. अशा आदर्श शिक्षकासमोर मी बोलावं म्हणजे
पोळी खाल्ल्यानंतर झुणका भाकर खाल्ल्यासारखं होईल. कारण याआधी चव्हाण साहेबांनी मला अनेक वेळा सांगितले की आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी साहेबांना विनंती करून सांगून एक कार्यक्रम घेऊया म्हणून. ज्याप्रमाणे आमच्याकडे कार्यक्रम येते, कार्यक्रम पत्रिका येते, त्या प्रमाणात आम्हाला घ्यावं लागतं. आणि चव्हाण साहेब हे फार विशेष आहे या ठिकाणी की इतर ठिकाणी आपण घेतल्यापेक्षा आपण पंचायत समितीच्या हॉलमध्ये घेत होतो, कोर्टात घेत होतो. पण आज जो हा कार्यक्रम होत आहे तुमच्या हक्काच्या सभागृहात होत आहे. ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो आणि ज्या पद्धतीनं आमचा या ठिकाणी साहेबांचा आमचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला, खरंच आम्ही या ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी आलेलो नाही, एक तरुण पिढीला लाजवेल असे हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आता मला पण असं वाटतंय की मी पण आता 53 वर्षाचा आहे. त्या सभागृहाशी माझं पण नातं स्वतः थोडं जोडावं. चव्हाण साहेब, तुम्हाला एक विनंती आहे की आता तुम्ही सांगितलं की पोद्दी सरांचं, जोशी सरांचं या ठिकाणी व्याख्यानमाला वगैरे असते, त्यावेळी आम्हाला पण तुम्ही आमंत्रण करावं. आम्ही पण या ठिकाणी यायला कधी पण तयार आहे. आता वेळ न जास्त घेता माझ्याकडे जो विषय आहे तो भावनाला स्पर्श करणारा विषय आहे. ज्येष्ठ नागरिकांना माता पितांचं निर्वाह निधी आणि त्यांच्यावर मुलांचं सुनेचा अत्याचार होत असेल तर त्याबाबतचा माझ्याकडे विषय आहे. विचार त्यांचे ऐकूया, अनुभव त्यांचा घेऊया. विचार त्यांचे ऐकूया, अनुभव त्यांचा घेऊया. प्रगती आपली करूया, प्रगती आपली करूया. आहेत हे ज्येष्ठ नागरिक, आहेत हे ज्येष्ठ नागरिक. शेवटी ज्येष्ठ नागरिकाकडे जो अनुभव असतो तो अनुभव आम्हाला घ्यायचा असतो. आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत म्हणजे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आलेलं नाही, की या आदर्श व्यक्तीकडून, ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आम्हाला पण थोडं काही शिकता येईल या आशेपोटी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं सर्वांना मी या ठिकाणी, आपण जागतिक जो ज्येष्ठ नागरिक दिवस आहे तो 21 ऑगस्ट असं साजरा करतो. 21 ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करतो. आणि हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करतो. तरी पण माझं असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा दिवस हा रोजचाच असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या शिवाय आपण कुटुंबाची संज्ञा, कुटुंबाची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असणं हे आवश्यक आहे. आता खरं तर आपल्या आयुष्यात आपण बघतो, आपले आजी आजोबा असू देत, आपले वृद्ध माता पिता असू देत, त्यांच्याप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे असतात, आपल्या कुटुंबात, आपल्या घरात असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडं देखभाल करण्याचं विसरून जातो. त्यांच्या व्याधीबाबत मुलं सून विचार करण्याचा विसरून जातात. त्यांचं औषध पाण्याबाबत आपण दुर्लक्ष करतो. आणि शेवटी कधी कधी आपण त्यांच्या बोलण्याकडे पण दुर्लक्ष करतो. आणि शेवटी मुलं असं म्हणतात कधी कधी ज्येष्ठ नागरिकांना, आजी आजोबांना, माता पितांना की तुमचं आता संपलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात असतं हे. आणि हे वाक्य ज्यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या, आजी आजोबांच्या, माता पितांच्या कानावर पडतं, खरंच त्यांना वाईट वाटतं की आपण ज्या मुलाला बोट धरून शिकवायला, चालायला शिकवलो, ज्या मुलासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करून शिक्षणाचा सगळं त्याचा खर्च केला, ज्या मुलासाठी आपण दिवस रात मेहनत केलो, ओव्हर टाइम काम केलो, जादा काम केलो. आता या ठिकाणी मला प्रत्येक माताला देखील या ठिकाणी म्हणायचं आहे की असं जर शब्द आपल्या कानावर पडलं तर माताच्या पहिल्यांदा विचार येतो की मी कुठल्या पद्धतीने सकाळी लवकर उठत होते, मुलांच्या डब्यासाठी मी कसं धडपडत होते, मुलांच्या शाळेच्या जाण्याच्या युनिफॉर्मसाठी मी कसं धडपडत होते, त्याला बसून सॉक्स घालायला अडचण होऊ नये म्हणून मी सॉक्स आणि बूट त्याच्या खुर्चीखाली कसं ठेवत होते, हे सगळे विचार आपल्या समोर येतात. खरं माझं असं मत आहे, हे जे तुम्ही ज्येष्ठ नागरिक बसलेला आहात, कधीही तुम्ही स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून समजून घ्यायचं नाही.
असं जर मुलाचं वाक्य तुमच्या कानावर पडलं तर तुम्ही सांगा, मी अजून बाबा संपलेलो नाही, माझं अस्तित्व अजून आहे. का प्रत्येक क्षेत्रात बघा तुम्ही, आज राजकारणाच्या क्षेत्रात गेला तर 80 वर्षाचा नेता आज 1 पक्ष सांभाळतो. राजकारणात 80 वर्षाचा माणूस नेता आज 1 पक्ष सांभाळतो, ज्येष्ठ नागरिक आहे. आज सिनेमासृष्टीत तुम्ही बघितला, सिनेमासृष्टीतला महानायक अमिताभ बच्चन वय वर्षे 85, अजूनपर्यंत भूमिका करतो. पिढीला, तरुण पिढीला लाजवेल अशी भूमिका करतो. लता दीदींचा विचार केला, वय वर्षे 92, शेवटपर्यंत त्यांचं अस्तित्व त्यांनी ठेवलं. ज्येष्ठ नागरिक होते, वयाच्या 92 वर्षी त्यांना शेवटपर्यंत त्यांनी गान कोकिळा म्हणून त्यांचं अस्तित्व ठेवलं होतं. मग तुम्ही स्वतःला कधीही कमी समजू नका. असं जर कानावर पडलं तर मुलांना सांगा, माझं अस्तित्व बाबा अजून संपलेलं नाही, मी अजून फार काही करू शकतो. हे जे त्याला त्यावेळी कळेल, त्यावेळी ही कुठं तर बदलण्याची परिस्थिती निर्माण होईल. आणि फार जास्त विचार करत करत कधी बसायचं नाही. जास्त विचार कधीच करत बसायचा. प्रत्येक आजाराला औषध आहे, मात्र मानसिक आजार झाला तर त्याला औषध नाही. आज आमचा दूरवरचा विचार करायचा नाही. देव आज आम्हाला जगवा लागलाय, उद्या पण तो जगवणार, परवा दिवशी पण तो जगवणारच. देवानं चोच दिली म्हणजे दाना देणारच. आपला कोटा ठरलेला आहे. मी आज इथे उभा आहे, मी माझ्या आयुष्यात किती श्वास घेणार, किती आहार घेणार, हे ठरलेलं आहे कोटा. आपली वेळ आली की आपल्याला सगळ्यांना जायचंच आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. मला या ठिकाणी परत बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार. आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते आदरणीय श्री चौगुले साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना आदरणीय सादर नमस्कार. जत विधिज्ञ संघ, जत दिवाणी न्यायालय आणि जत विधी सेवा समिती आणि ज्येष्ठ नागरिक संघ जत अशा या 4 संस्थांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेल्या आजच्या या तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक शिबिराकरिता उपस्थित असलेले जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ सदस्य आणि ज्यांनी आपल्यासमोर अत्यंत भावनापूर्ण परंतु वास्तविक परिस्थिती मांडणारं मनोगत व्यक्त केले ते जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्री सौदागर सर. त्यानंतर जत विधिज्ञ संघाचे सचिव विधिज्ञ श्री वनमाने साहेब, आपल्या जत विधिज्ञ संघाचे अध्यक्ष चव्हाण साहेब असं त्याच्यावर पवार लिहिलंय, मला थोडं गमत थोडी ओके हा, तर चव्हाण साहेब. त्यानंतर आपल्या इथं म्हणजे मी जत तालुक्यात जरी मी 3 वर्ष काम करत असलो तरी आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हालाच तुरुंगात टाकलेलं असतं शासनाने. आणि त्यामुळे मी विनोदानं कधी कधी म्हणत असतो की इतरांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी जो स्वतः पारतंत्र्यात जातो त्याला न्यायाधीश असं म्हणतात. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या क्षेत्रामध्ये बाहेर फिरू शकत नाही, बाहेर संपर्क ठेवू शकत नाही. पण तरी सुद्धा काही सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमाला मला जायची संधी मिळाली आणि त्या संधीतून मला 1-2-3 माणसांची जी ओळख झाली. त्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर जे सर्वप्रथम नाव येतं ते आदरणीय पोतनीस सरांचं आहे. शाळेमध्ये मी गेलो होतो, SRVM शाळेमध्ये माझ्या पोतनीच्या कार्यक्रमाकरिता अगदी ओझरदा परिचय पोतनीस सरांचा झाला. आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि माझं असं म्हणणं आहे की माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या वागण्यातून दिसत असतं. म्हणून ज्यांच्याकडे बघितलं की आदराने मान झुकावी अशी काही माणसं माझ्या समोर आहेत. त्यामध्ये पोतनी सर आहेत, आता त्यांचा बोलण्यातून परिचय झाला असे जोशी सर आहेत, तिथं समोर बसलेले तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात. कोणी माझ्या आई वडिलांच्या वयाचा आहे, कोणी माझ्या आजोबांच्या वयाचा आहे, आजीच्या वयाचा आहे. त्यामुळं मी आणि माझं वय आता 40च्या उंबरट्यावर आहे. त्यामुळं आम्ही आता म्हणजे खरं तर मध्यबिंदूवरती आहोत. ज्येष्ठ नागरिकत्वाकडे झुकायला लागलोय आणि तरुणपणाचा जो आवेश आहे तो संपत आलेला अशा टप्प्यावर आम्ही आहोत. त्यामुळं दोन्ही बाजू मी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. म्हणून मी आपल्यासमोर काही मार्गदर्शन करणार नाही, कारण का मार्गदर्शन करण्यासाठी आपण काहीतरी कमवलेलं असायला पाहिजे, आपली काही पुंजी असली पाहिजे आणि तशी पुंजी अजून माझ्याकडे काही जमा झालेली नाही. तर मी आपल्याला मार्गदर्शन न करता मी आपल्यासमोर माझं भावना व्यक्त करणार आहे. कारण का तुम्ही सगळी जण जी आहात ती वेगवेगळ्या टप्प्यावर, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव संपादन करून त्या अनुभवाचं अत्यंत प्रचंड मोठं असं गाठोड
प्रत्येकाच्या आपापल्या गाठीशी बांधलेला आहे, कोणत्याही क्षेत्रात असो, अगदी मजुरापासून ते वेगवेगळ्या पदावरच्या मोठ्या मोठ्या पदावर काम केले तुम्ही सगळे लोक आहात. त्यामुळे तुमच्यासमोर मी काही वेगळं मार्गदर्शन करणार नाही, परंतु सौदागर साहेबांनी जो धागा पकडून आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेला आहे त्याच्याच अनुषंगाने अत्यंत मोजके आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुमच्या वयाच्या टप्प्याची जाणीव घेऊन तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेचा पण मी अंत पाहणार नाही, तरी देखील मी माझं मनोगत मांडायचा प्रयत्न करणार आहे. काही चुकलं तर मोठ्या अंतःकरणाने तुम्ही मला माफ करा आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासाचं आणि माझ्या सगळ्या गुरुजनांच्या कृपेचा आशीर्वाद असेल असं मी आपल्याला प्रथम सांगतो. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो, कारण का गेल्या अनेक दिवसापासूनची आपल्या संघाची मागणी होती की आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा आमच्या तालुका विधी सेवा समितीमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी जेवढे जेवढे विषय असतील तेव्हा आम्ही तुम्हाला न्यायालयात बोलवायचो, पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये बोलवायचो किंवा इतर कुठल्याही सभागृहामध्ये बोलवायचो आणि तुम्ही आमच्या अगदी कधीतरी अशी तुम्हाला आम्ही विनंती केलेली आहे, सकाळी 11 वाजता फोन करायचा आणि दुपारी 2:30 वाजता आमच्या शिबिराला या म्हणायचं आणि तेव्हा देखील आमच्या न्यायालयात उपलब्ध जागेत बसायला खुर्च्या लावायला अडचण होईल एवढी संख्या तुमची असायची. आणि अशा परिस्थितीत आज तुम्ही स्वतःच्या एवढ्या देखण्या दिमागदार वास्तूमध्ये मी जाता येता इथे बघत होतो, वास्तू तयार होत असताना, मुलांना क्लासला सोडायला जाताना किंवा आणि कुठल्या कामासाठी जात असताना माझं लक्ष होतं आणि वास्तू आकाराला येत असताना मी वारंवार बघत होतो. तेव्हाच माझ्या मनात इच्छा होती की वास्तू साकारली की इथं आपण एक आपल्या तालुका विधी सेवा समितीचं माझ्या कार्यकाळात जेवढी शिबिरं घेता येते आणि वास्तू पूर्ण झाल्याबरोबरच आपले अगदी कर्तव्यदक्ष अध्यक्ष जे आहेत चव्हाण साहेब ते न्यायालयात आले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की सर आता इतके दिवस आम्ही तुमच्याकडे येत होतो, आता एकदा तुम्ही आमच्याकडे यावं अशी अपेक्षा आहे. आम्हाला एक उत्सुकता होती आणि तुमच्या हाके लावून देऊन आम्ही आज अगदी मला जेव्हा मी म्हटलं फक्त मी स्वतःहून आणि मुद्दाम येणं आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला परवानगी देत नाही, परंतु मला जेव्हा माझ्या कायदेशीर चौकटीत राहून जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा मी तुम्ही न बोलवता स्वतःहूनच आम्ही तुमच्याकडे येऊ आणि सुदैवाने ती संधी लगेचच प्राप्त झाली आणि मी आमच्या सगळ्या सदस्यांसह आपल्या समोर आलेलो आहे. एवढं प्रास्ताविक माझ्या माहितीप्रमाणे पुरेसं आहे, पण बरंचसं बोलण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. कोर्टाचं कामकाज मला जाऊन पुन्हा सुरू करायचं आहे, तर त्या दृष्टीने मी आपल्याला जो आजचे विषय मांडलेले आहेत, वनमाने साहेबांनी जो माहितीचा अधिकार सांगितला तो तर प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. लोकशाहीची व्याख्या जेव्हा केली जाते तेव्हा ते लोकांनी लोकांच्यासाठी निर्माण केलेलं राज्य आहे. त्यामुळे सर्वात मोठी सत्ता शासनावरती कोणाची असेल तर ती लोकांची आहे आणि लोकांच्या भावनांचा ज्यावेळी कदर शासन करायचं बंद करतं आणि शासन जेव्हा निरंकुश होतं तेव्हा त्यांच्यावरती सर्वात मोठा अंकुश हा जनतेचाच असतो. म्हणजे आता न्यायालय लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्यामध्ये शासन आहे, त्यानंतर प्रसार माध्यम आहेत, त्यानंतर न्यायसंस्था आहे आणि चौथा सगळ्यात मोठा जो स्तंभ आहे तो म्हणजे नागरिक आहे. म्हणजे 3 स्तंभ. आता न्यायसंस्था ही स्वतंत्र असल्यामुळे बऱ्याच अंशी अंकुश ठेवत असते आपण बघतात, पण शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे की तुम्ही किती जरी केला तरी शेवटी तुम्हाला जनतेच्या दरबारात उभं राहायचं आहे, जनतेच्या न्यायालयात तुम्हाला यायचं आहे आणि त्या जनतेच्या न्यायालयाची ताकद मजबूत करणारा म्हणजे हा माहितीचा अधिकाराचा कायदा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी अधिक काही तुम्हाला सांगत नाही. शासन निरंकुश झाल्यानंतर त्यावरती अंकुश ठेवून शासनाला आपल्या मर्यादेत काम करणं जरुरीचं आहे आणि तुम्ही मालक नसून तुम्ही सेवक आहात या ब्रीदवाक्याची शासनकर्त्यांना नेहमीच जाणीव व्हावी. तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचे मालक नाही. तुम्ही जे काही सगळं करता ते आमच्या कल्याणासाठी असलं पाहिजे आणि आमच्या हितासाठी असलं पाहिजे. तेही जर का बाजूला राहत असेल आणि तुम्ही त्यापासून पुढे जर का दुसऱ्या मार्गावर भरकटत असाल आणि स्वतःला मालक समजून जर का तुम्ही आम्हाला गृहीत धरणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही तुम्हाला जाब विचारू आणि आमच्या विचारलेल्या जाबाचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे द्यावं लागेल आणि दिलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं देखील जावं लागेल. हे सगळं सांगणारा म्हणजे कायदा म्हणजे माहितीचा अधिकार. एवढ्या सगळ्या या माझ्या प्रस्तावनेत किंवा माझ्या बोलण्यात माहितीच्या अधिकाराचा सारांश तुमच्या लक्षात येईल. दुसरा विषय जो सौदागर साहेबांनी आपल्यासमोर मांडला तो खरंच अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत कळकळीचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेला असा विषय आहे. आता मी एक न्यायालयाचा घटक किंवा न्यायसंस्थेचा घटक म्हणून माझी दृष्टी तटस्थ असली पाहिजे. म्हणजे मी कुठल्याही बाजूनी झुकलो नाही पाहिजे तरच मी चांगल्या प्रकारे न्याय करू शकेन असं आमच्या न्यायाधीशाची शपथ घेताना आम्हाला शिकवलेलं असतं. म्हणजे आम्ही समोर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक माझ्या समोर आले, त्यांचा मुलगा समोर आला तर मी सर्वप्रथम कुठल्याही पद्धतीनं कलुषित दृष्टीने दोघांच्याकडे पण बघितलं नाही पाहिजे. म्हणजे माझी ज्येष्ठ नागरिकांच्याकडे थोडी झुकावाची नजर आणि मुलांच्याकडे थोडी वक्रदृष्टी असं जर का मी ठेवून काही त्या प्रकरणाकडे बघितलं तर माझ्या हातून चांगला न्याय होणार नाही. त्यामुळे मी तटस्थ घटक या न्यायाला आपल्यासमोर काही वस्तुस्थिती मांडणार आहे.
सौदागर साहेबांनी आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं, सामाजिक बदल कसे होत आहेत, मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवृत्तीमध्ये कसे बदल होत आहेत. या दृष्टीने मी तुम्हाला एक अत्यंत सर्वात प्रथम एक आवाहन करतो की आपण कोणतेही निर्णय भावनेच्या प्रभावाखाली घेऊ नका. सगळ्यात पहिलं मला तुम्हा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही आता इथं उपस्थित असलेले किंवा तुमच्या संपर्कात असलेल्या सगळ्या लोकांना सांगा, वयाच्या उतरत्या टप्प्यावर आपल्याला बरेच कठीण निर्णय घ्यायचे असतात आणि ते घेतल्यापासून पर्याय पण नसतो. कारण का ते काय आपल्याकडे मत आहे की रंगमंचावरती आपण आलोय, आपल्या प्रवेशाला जेवढी भूमिका वाटायला आलेली आहे ती तेवढ्या वेळेतच वाटवायची आहे. म्हणजे माझा प्रवेश मी उशिराही करून चालणार नाही, अगदी लवकरही करून चालणार नाही, आणि जेव्हा आलोय तेव्हा माझी भूमिका मला चांगली वठवायला पाहिजे, नाहीतर माझं नाटक रंगणार नाही. तसं आपण सगळे ह्या जगाच्या रंगमंचावरती आलेलो सगळेजण पात्र आहोत. त्यामध्ये कधी आपण बाप असतो, कधी आपण सासरा असतो, कधी आपण भाऊ असतो, अशी वेगवेगळ्या अंगाने आपण पात्र असतो. तर सर्वप्रथम आपल्याला माझं पहिलीचं आव्हान असं आहे की तुम्ही वयाच्या उतरत्या कालावधीमध्ये जे काही तुम्हाला भावनिक, कायदेशीर, सामाजिक असे जे निर्णय घ्यावे लागतात ते भावनेच्या प्रभावाखाली घेऊ नका. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सर्वांनी, मी अनेक वेळा हे उदाहरण सांगितलेलं आहे, नटसम्राट नाटक बघितलं असेल, काही जणांनी वाचलं असेल आणि आता काहीच वर्षापूर्वी त्याबद्दल चित्रपट येऊन गेला. त्या गणपतराव बेलवलकरांना समाजाने पुरस्कार दिला, नटसम्राट ही पदवी दिली आणि त्या पदवीच्या समारंभाच्या कार्यक्रमातच त्यांनी एक घोषणा करून टाकली की आता मी कृतकृत्य झालेलो आहे, माझ्या सगळ्या आयुष्याची जी काही संघर्षाचा कालावधी होता तो संपला आणि मी माझ्या आयुष्याच्या संघर्षाच्या कालावधीत खूप टप्प्याटोलप्यानी कष्टाने ह्यातनं सगळं मार्गाक्रमण केलं आणि आता मी भरून पावलोय, मी कृतकृत्य झालोय. आणि म्हणून मी काय करतो, माझं जे लाडकं कोकरू आहे आणि माझा जो लाडका चिमणा आहे त्या सगळ्यांना मी माझी संपत्ती बहाल करून टाकतो. बायकोला काही देतात आणि कोणाला काही देतात, हे सगळं आपण बघितलंय. आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची परवड सुरू होते नंतर. आणि मग त्यांची जी सरकार आहे ती त्यांना म्हणते की मी तुम्हाला सांगत होते समोरचं ताट दिलं चालेल परंतु बसायचा पाठ देऊ नका. आता मी तुम्हाला सांगतो, आणि जर का कोणी बघितलं नसेल, वाचलं नसेल तर हे नाटक बघा, चित्रपट पहा. खरं तर ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची इतिश्री सांगणारा हा चित्रपट आहे. मला थोडा आध्यात्मिक विषयाची आवड असल्यामुळे मी त्या अनुषंगाने आपल्याला बरंच सांगू शकेन, पण मी ह्या माध्यमाचा जो आधार घेतोय ते अशासाठी, आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मुलांचं पालन पोषण करायच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हापासून, म्हणजे बाप आणि आई झाल्यापासून आपल्या लेखी सगळ्यात मोठं काय असतं तर आपल्या मुलांचं भविष्य कसं सुरक्षित होईल, आणि त्या दृष्टीनं आपण अहोरात्र ऊर फुटेपर्यंत काम करतो आणि सर्वच म्हणजे स्वतःच्या कधी कधी स्वतःच्या इच्छांना मुरड घालतो, स्वतःच्या आकांक्षांना बाजूला ठेवतो, परंतु आपल्या पोटाला आलेली जी मुलं बाळं आहेत त्यांचं भविष्य सुखाचं होईल यासाठी आपण धडपडतो. आणि मग सगळी पुंजी जी आहे आपण ती जमा करून त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा संसार असेल, सगळं आपण करतो. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर अशी वेळ येते की आता आपल्या मुलांना आपण सगळं देऊन टाकावं. तर तेव्हा मी एक न्यायाचा घटक म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून मी तुम्हा सर्वांना अत्यंत सावधपणे एक सल्लाच देतो, तो तुम्ही सगळ्यांनी अंगीकारावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. ते म्हणजे सगळी संपत्ती मुलाच्या नावावर काही केल्या करायची नाही. स्वार्थापोटी म्हणा, तुम्हाला कठोर वाटेल म्हणा, परंतु एक सामाजिक वास्तव आणि कायद्याचा सुजाण नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळी संपत्ती कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या किंवा मुलीच्या किंवा आपल्या जवळच्या नातलगांच्या नावानं करणं हे आपल्या धोक्याचं आहे. त्याचं कारण असं, फक्त संपत्ती आहेत म्हणून आम्हाला बघायचं का त्यांनी, तो भाग वेगळाच, परंतु आपण आपल्या भविष्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहायची वेळ यावी अशी आपण आपल्यावरती वेळच येऊ द्यायची नाही. आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण त्या बाबतीत भावना सगळ्या बाजूला ठेवून अत्यंत विवेकीपणानं, अत्यंत शांत बुद्धीनं तो निर्णय घ्यायचा आहे. मुलाला काय वाटेल, सुनेला काय वाटेल, त्यांना काय वाटत ते वाटू दे. त्यांना काहीही वाटलं तरी आपल्यावरती येणाऱ्या वाईट वेळेत त्यांची ती वृत्ती तशीच राहील याची शाश्वती काही देता येत नाही. आपण म्हणतो माझं पोरग संस्कारी आहे, माझं पोरग मला असं करणार नाही, सब झूठ आहे. काय आहे आणि हे का मी सांगतोय तर त्याची आम्ही न्यायाधीश म्हणून आम्ही आता रोज उदाहरणं बघतो आणि आमचं अंतःकरण व्यथित होतं की बाबा अशा प्रकारे ज्यांनी खरं तर आयुष्याच्या उतार वयात जेवढे काही त्यांच्या आयुष्याचे दिवस, जसं सौदागर साहेबांनी सांगितलं की आपण प्रत्येक जण येत असताना अकाउंट घेऊन येतो,
म्हणजे आपण एक आवर ग्लास जर का बघितला, ते जुनं जे वाळूचं घड्याळ आहे, ती वर्ण खाली वाळू पडत असते. एकदा खालचा हात घडा भरला की पुन्हा आपण उलटवून ठेवतो. प्रत्येक क्षणाला त्यातून थोडी थोडी वाळू खाली संपणार आहे. याचा अर्थ वरची जेवढी वाळू शिल्लक राहील येते किंवा तरी संपत जाणार आहे. तसं आपण आपल्या आयुष्याचे प्रत्येकाने तो हिशेब घेऊन आलेला आहे. अगदी यमदेवाला देखील त्याचा हिशेब स्वतःला मांडावा लागणार आहे. त्यात आपण काही सुटणार नाही. तर जे काही आपल्या उतारवयात दिवस राहिलेले आहेत ते चांगले जायचे असतील तर मग आपला मुलगा संस्कारी आहे का कुकर्मानी ग्रासलेला आहे याचा विचार करायचा नाही. तुमचं कर्तव्य त्याला चांगलं शिक्षण देणं, त्याला चांगलं स्थिरस्थावर होण्यापुरतं मदत करणं इथंपर्यंत संपलं. त्याच्या मुलांची, त्याच्या नातवांची, पिढ्यानपिढ्यांची काळजी करणं सोडून द्या. फक्त चांगलं शिक्षण देणं इथंपर्यंत आपण कर्तव्य केलंय. पुढे 18 वर्ष झाल्यानंतर जसं मुलांच्यावर तुमची जबाबदारी आहे तशी तुमच्यावर मुलांची जबाबदारी नाही आहे. म्हणजे 18 वर्षाचा मुलगा झाला की तो तुमच्याकडे कायद्याने काय मागू शकत नाही, परंतु तुम्ही वृद्ध झाल्यानंतर मात्र त्याला तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आहे. म्हणून सर्वप्रथम हे करा की त्याच्यावरती आपल्याला अवलंबून राहायला लागेल असं कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका. आणि चुकून त्यातनं निर्णय जर का घेतलाच असेल तर सौदागर साहेबांनी जो आपल्यासमोर कायदा मांडला तो कायदा तुमच्या संरक्षणासाठी अत्यंत खंबीरपणे उभा आहे. फक्त त्यासाठी तुम्ही भावना बाजूला ठेवून कठोरपणे आपल्या मुलाविरुद्ध कारवाई केली पाहिजे. माझ्या मुलाला काय वाटेल, त्याला मी कोर्टात खेचू का? सौदागर साहेबांनीच एका मागच्या अशाच आमच्या शिबिरांमध्ये मनोगतांमध्ये एक उदाहरण सांगितलं मला आठवतंय. एका मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या पालकांनी, ज्याला चांगली पेन्शन होती, त्यांनी असा कोर्टात अर्ज केला आणि न्यायाधीशांसमोर त्यांनी निवेदन केलं की मला माझ्या मुलाकडून कोणतीही पोटगी नको आहे, त्याला फक्त माझ्या तारखेला येऊन हजर राहिलं पाहिजे अशी त्याला तुम्ही अट घाला. मग ते म्हणले असं का? तर ते म्हणले तो स्वतःच्या कामात इतका व्यग्र झालाय की तो मला महिनोन महिने भेटत नाही आणि मी त्याच्यावर खटला दाखल केल्यामुळं तो तारखेला येईल आणि तारखेला आल्यानंतर मी त्याला माझ्या डोळ्यांनी बघू तरी शकेल आणि म्हणून तुम्ही त्याला ही माझ्या विरुद्ध समन्स पाठवा आणि त्याला कोर्टात हजर राहायला सांगा. म्हणजे बघा किती आपल्या पालकांचा आपल्या मुलांच्या वरती जीव असतो, प्रेम असतं. मी अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक असेच वयस्कर आपल्यासारखे माझ्या आजोबाच्या वयाचे असे एक आजोबा आपल्या घराच्या गॅलरीत येतात आणि आपल्या मुलाला बाहेर बोलवून घेतात आणि समोरच्या झाडावरती एक कावळा बसलेला असतो. ते त्याला म्हणतात आणि इकडे म्हणजे जरा नजर वयोमानानुसार थोडी कमकुवत झाली, ते समोरच्या झाडावर बसलेला पक्षी कोण आहे तो सांग म्हणतात. तर तो आपला काय दाढी करत असतोय किंवा सकाळच्या कामाची जायची, ऑफिसला जायची गडबड असते, तो आटपत असतोय. 1-2 मिनिटासाठी येतोय. बाबा काय सांगतो मला कळत नाही का, तो कावळा आहे की म्हटलं. परत जातो आपल्या कामाला लागतोय आणि थोड्या वेळाने ते बोलवतात. हे बघ अरे तू सांगितलंच पण मला काय नीट दिसत नाही, जरा नीट बघून सांग बघू तो कोण आहे, कसला पक्षी आहे. परत सांगतो कावळा आहे म्हणून आणि दुसऱ्या कामाला जातो आणि 1-2 मिनिटांनी बोलवतात. नाही नाही मला काय तुझं पटलेलं नाही आहे आणि ते कावळा कुठं काय, कावळ्या जरा कोकरेसारखं काय दिसतं, नीट बघ आणि सांग म्हणतात ते काय आहे. तो थोडा रागावून सांगतो अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, कावळाच आहे नव्हे तो. आणि परत जातात. 4-5व्यांदा पुन्हा ते बोलवतात. नाही नाही मला काय तुझं म्हणणं पटत नाही आणि ते काय आहे ते बघून सांग. मग तो मात्र त्यांच्या अंगावरती ओरडतो जोरात. आणि तुम्हाला काय तुमची बुद्धिभ्रष्ट झाली काय, मी तुम्हाला 10 वेळा मगासपासून 4 वेळा सांगितलं की तो कावळाच आहे, कावळाच आहे. तुम्हाला दिसत नसेल तर राहू दे, कशा त्याची चिंता करता, कावळा असेल ना तर चिमणी असेल ना तर आणि कोण असेल, काय बघायचं ते बघा आणि गप्पा बसा. असा तो आता मी यापेक्षाही कडक शब्दात बोलू शकतो, परंतु सभेचा अवधारी समजून किंवा सभा औचित्य साधून मी जास्त बोलत नाही. तो अशा प्रकारे जवळपास त्यांच्यावरती ओरडतो, खेकसतो आणि मग ते त्याला बाजूला बसवतात आणि इथं बस म्हणतात 1-2 मिनिटं. आता मी तुला 4 वेळा विचारलं की समोर बसलेला पक्षी कोण आहे, तर त्याचा तुला राग आला, तू माझ्यावरती ओरडलास, माझ्या सगळ्या आयुष्याचं तत्वज्ञान उघडं पाडलंस. पण तू लहान असताना माझ्या मांडीवर येऊन बसायचास आणि मी तुला घास भरवत असायचो, तुझी आई तुझ्या शेजारी असायची आणि ती म्हणायची हा एक घास चिवचा, हा एक घास कावचा. तेव्हा असाच एक पक्षी झाडावर बसलेला असायचा आणि तू आम्हाला 100 वेळा विचारलंस आई तो कोणता पक्षी आहे, बाबा तो कोणता पक्षी आहे, आणि आम्ही तुला 100 वेळा त्याचं उत्तर दिलं रे. तेव्हा एकदाही तुला आम्ही असं म्हटलो नाही तुला दिसत नाही काय, तुला कळत नाही काय. अरे तुझं ते बालपण होतं, आता आमचं बालपण सुरू झालेलं आहे. तुझ्या बालपणात आम्ही तुला मांडीवर घेतलं, अंगा खांद्यावरती खेळवलं, तशी आम्ही तुझ्याकडून आता अपेक्षा करू शकत नाही. आम्ही वयाने तुझ्या अंगा खांद्यावरती खेळावं, तुझ्या अंगा खांद्यावरती डोलावं असं आम्हाला वय परवानगी देत नाही, पण किमान मनानं तरी तू आम्हाला अंगा खांद्यावर घे. तुझ्या अंगा खांद्यावर घेऊन नुसतं आमची आपुलकीनं चौकशी केलीस, बाबा तुम्हाला काय दुखतंय, बाबा तुम्हाला काय लागतंय, आई तुम्ही जेवलात काय, झालेलं जेवण तुम्हाला आवडलं काय, तिखट तर नव्हतं ना, तुम्हाला त्रास तर झाला, नुसतं विचारलंच तरी आमचं मन भरलं रे. आणि हीच अपेक्षा आपल्या पालकांची आपल्या मुलांच्याकडून असते. आता मी दुसरी एक बाब सांगतो.
जसे आपण मुलांच्याकडनं अपेक्षा ठेवतो तसं वयाच्या उतरत्या टप्प्यात तुम्ही मुलांच्या पासून निरीक्षक सुद्धा व्हायला शिकलं पाहिजे. आता हे फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात असं सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळी कर्तव्याच्या एका पथावरती येतो तेव्हा कर्तव्याबद्दल आपण साक्षीभूत भावानं बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंतचा संसार सुखाचा केला, आता माझी जी भूमिका आहे ती केवळ बघायची आहे. आता इथून पुढे मी त्यांच्या निर्णयामध्ये किती सहभाग घेतला पाहिजे, त्यांच्या निर्णयाची मी किती काळजी घेतली पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं की मुलं नुकसानीचा निर्णय घ्यायला लागल्यात, हा निर्णय घेऊन ती जाऊन खड्ड्यात पडणार आहेत, त्यांचं नुकसान होणार आहे. पण तेव्हा देखील आपल्याला अशी एक भूमिका घ्यावी लागते, ते पडू देत खड्ड्यात, त्यांना लागू देत, त्यांना खर्चटू देत. परंतु तुम्ही तिचं त्यावेळी जर का तुम्ही त्यांची काळजी घेत राहिला तर तेव्हा काय होतं, त्यांच्या पंखात भरलेलं जे बळ असतं, त्यांना त्यांच्या आयुष्याची जी गती मांडायची असते, त्यांच्या आयुष्यात जे काही अजून जोखमीचे निर्णय घेऊन त्यातून त्यांना बाहेर यायचं असतं, तेव्हाही जर का तुम्ही तुमच्या संरक्षणाचं कवच त्यांच्यावरती टाकत राहिला तर त्यांना असं वाटतं की माझे आई बाबा मला मोठी होऊच देत नाही, म्हणून वडाच्या झाडाखाली वडाचं झाड लावायचं नसतं. कारण का, त्या झाडाखाली, त्या झाडाच्या सावल्यांखाली, पारंब्याखाली ते रुजत नाही, त्यामुळे ते दुसरीकडे कुठेतरी लावायचं असतं. तसं आपण एका वयाच्या टप्प्यावरती आल्यानंतर त्यांच्या निर्णयात किती लुडबुड करायची, त्यांच्या निर्णयावरती आपले विचार किती थोपवायचे याचाही विचार केला पाहिजे. आणि जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेली तशी दुसऱ्याची मुलगी का आपल्या घरात आलेली आहे, ह्या दोन्ही बाजूने जर का विचार केला, एका सुनेनं आपल्या आईला सोडून आल्यानंतर दुसरी आई माझ्या इथं वाट पाहते, आणि माझ्या मुलीला जर का मी दुसऱ्याच्या घरी घालवलं असेल तर माझ्या घरी आलेली माझी मुलगी सूनच आहे, सूनच ही माझी मुलगी आहे, असं जर का आपण कुटुंबांमध्ये विचार करायला लागलो तर सौदागर साहेब किंवा सगळ्यांना मला असं वाटतंय की आपल्याला नव्याने वृद्धाश्रम खोलायची गरज आणि दुर्दैवाने समजा तरी आता आपण वृद्धाश्रम ही आपल्या समाजाला अपेक्षित असलेली यंत्रणा नाही आहे, परंतु बदलत्या समाजाच्या कालावधीनुसार जर का मी आधीच्या एका स्टेशनला असताना वृद्धाश्रमाला भेट दिली होती आणि तिथं मला एक पालक भेटले होते, तर ते म्हटले मी माझ्या मुलांना सांगितलं की बाबांनो तुम्ही मला आता वृद्धाश्रमात घाला. आता मला असं वाटलं की अरे हे काय असं का म्हणताय, किंवा याच्यात काही दुःख आहे का स्वतःचा निर्णय आहे. तर त्यांनी मला काही पार्श्वभूमी सांगितली की माझी मुलं ज्या पद्धतीनं काम करतात. आता बघा, मी तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडायला लागलो. आपण वृद्धाश्रम ही टाकाऊ कल्पना असं म्हणून आपण आपल्याला स्वीकारत नाही, परंतु जर का थोडं आता काही मेट्रो सिटीज मध्ये वगैरे आपण बघितलं तर दोन्ही मुलं ही अपरिहार्यपणे कमवणारी असतात. म्हणजे सून आणि मुलगा दोघांनाही नोकरी करावी लागते आणि त्यांच्या कार्यालयीन व्यापामुळं किती जरी इच्छा असली, म्हणजे ते असं मुद्दाम करतात अशातला भाग नाही, त्यांना ही व्यवस्था स्वीकारण्याशिवाय पर्याय राहत नव्हतो. तुम्हाला अगदी वेगळं वाटेल, न्यायाधीश असून मी कशाचा पुरस्कार करतोय असं नाही आहे. जर तुमच्या मुलांची प्रांजळ भावना असेल तर ही पण समाजामध्ये निर्माण झालेली व्यवस्था ही ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचीच आहे. कारण का, त्या मुलांना खूप मनापासून इच्छा आहे, परंतु त्यांचा जो प्रत्यक्ष उपलब्ध असणारा वेळ आहे तो ते देऊ शकत नाहीत, परंतु त्यासाठी असणारं सगळं कर्तव्य करायला तयार असतील. तर काही पालकांनी स्वतःहून निर्णय घेतलेले आहेत आणि उच्च पदस्थ पालकांनी निर्णय घेतलेले आहेत. म्हणून कुठलीही व्यवस्था एकांगी नसते, कुठलीही व्यवस्था एकाच वेळी टाकाऊ नसते, त्याची उपयुक्तता असल्याशिवाय ती आपल्या समाजामध्ये रुजलेली नसते. म्हणून आपल्या मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे ती पूर्ण टाकाऊ आहे हेही एकांगी चित्र बरोबर नाही. आणि आपल्या आई वडिलांचा आपल्याला त्रास होतोय म्हणून परपटत ओढून वृद्धाश्रमामध्ये टाकणारे मुलंही समर्थनीय नाहीत. अशा दोन्ही बाजूने त्या घटनांकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला अगदी वेळ संपत आलेला आहे, मी सर्वांना एक अगदी कळकळीनं सांगतो, मी तुमच्या मुलासारखाच आहे. आपण आयुष्याच्या या टप्प्यावरती तुमच्या अनुभवाची शिदोरी आमच्या पुढच्या वाटचालीसाठी कशी उपयुक्त ठरेल, आणि ही जी शिदोरी आहे ती शिदोरी कशी असते, शिदोरी अगदी पोटभर घ्यायची नसते. ज्यावेळी भूक लागेल आणि तहानेनं व्याकुळ होईल तेव्हा पोट भरण्यापुरती ती शिदोरी असली पाहिजे. तशी शिदोरी तुम्ही आमच्या पाठीवरती द्यावी. आणि मी तुम्हाला अगदी शेवटी असं सांगतो की रस्त्यावरती पडलेल्या पानांवरून आपण जोरात चालत असतो, पानं पायाखाली कुरकुरत असतात आणि आपल्या व्यथा सांगत असतात. ती पानं म्हणत असतात की अरे बाबा, ज्याच्यावरून तू उन्मत्तपणे चाललायस त्याच पानाने केव्हा तरी तुझ्या डोक्यावरती सावली धरलेली आहे, हे तू विसरू नकोस. आणि म्हणून एक न्यायालयाचा घटक म्हणून आमच्या मनामध्ये देखील ही जाणीव पूर्णपणे आहे की आता जरी तुम्ही ज्येष्ठ दिसत असला तरी अजूनही तुमच्या अनुभव संपन्न जगाची, समाजाच्या वाटाघाटीत, जडणघडणीत सौदागर साहेबांनी उदाहरणं सांगितली. म्हणून कोणत्याही टप्प्यावरती आपली कार्यकर्तृत्व कमी झालेलं आहे.
कर्तव्यशक्ती कमी झालेली आहे, क्षमता कमी झाली असं मनात आणू नका. आणि तुम्ही अजूनही समाजाला दिशा दाखवण्यासाठी तितक्याच खंबीरपणे आमच्या समाजाचं नेतृत्व करू शकता याचा विश्वास माझ्या मनात आहे. तुमच्या त्या क्षमतांवरती माझा विश्वास आहे. आणि तीच भावना ठेवून आम्ही न्याय करत असताना ज्येष्ठ नागरिकांच्याकडे पाहत असतो. एवढं आपल्याला मी आवाहन करतो. आणि आज आम्हाला इथे येऊन तालुका विधी सेवा समितीमार्फत हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केलं आणि आमचा हा शिबिर यशस्वी करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल न्यायसंस्थेचा प्रतिनिधी या नात्यानं आणि व्यक्तिगत पातळीवरती तुमचा एक मुलासारखा मुलगाच म्हणून मी आपला अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले रजा घेतो. जय हिंद. आज आपल्याला जत न्यायालयाचे न्यायाधीश विशेषतः चौगुले साहेब, वकील साहेब सौदागर सर, हनुमाने सर यांनी इथं येऊन आपल्याला परत ज्येष्ठ नागरिकांना जगण्याची एक तासभर ऊर्जा दिली. हे चांगलं त्यांनी व्याख्यान दिलं आणि आपल्याला एक परत खंबीरपणे जगण्याची ऊर्जा त्यांनी निर्माण करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या नियोजनानुसार वेळेत येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांनी कायद्याचेही मार्गदर्शन केलं. आपल्या भावनिक विषयावरही त्यांनी चांगला हात घातला आणि ते समजावून सांगून आपल्याला जागृत केलं. त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. या उपरही आपल्याला त्यांचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. भारतरत्न देऊन सन्मानित केलेला आहे. माननीय लालकृष्ण अडवाणी, माननीय कर्पूरी ठाकूर, माननीय एस स्वामीनाथन, माननीय नरसिंहराव आणि माननीय चौधरी चरण. आपण सगळे ज्येष्ठ असल्यामुळं त्या माणसांची पदक आणि कामगिरी आपण सर्वांना माहीत आहे म्हणून मी उजळणी करत नाही. या मंडळींचं, या 5 मंडळींचं त्यांना भारतरत्न भारत सरकारनं सन्मानित केल्याबद्दल आपण टाळ्यांचा गजर करूया. या 2 दिवसात फार मोठी माणसं आपण सर्वांना सोडून गेली आहेत. विशेषतः आज सकाळी अगदी लवकर बातमी कळालेलीच आहे. कायदे पंडित हली नरिमन वयाच्या 95व्या वर्षी प्रवादिशी गेले. दुसरं प्रसिद्ध नभोवाणी निवेदक आणि आपल्याला माहितच आहे की आमीर सयानी जे बिनाका गीत मला सादर करणारी मोठी व्यक्ती. आपण सगळे तरुण होतो आणि सगळ्यांनी त्यावेळेला बिनाका गीत मला ऐकलेली आपलीच पिढी. आणि त्यावेळेला आपल्या घरात रेडिओ नव्हता. चोरून जाऊन हॉटेलात सुद्धा आपण ते ऐकले आणि घरोघरी रेडिओचा तो काळ नव्हता. 10 पैशाचा चहा आणि एक तासभर गाणी ऐकायचं आपण सगळ्यांनी त्यावेळेला केलं होतं. तर नभोवाणी निवेदक आमीर सायांनी घेतले. तिसरे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि आपल्या जिल्ह्यातील फार मोठे व्यक्तिमत्व 100व्या वर्षी सुद्धा आपल्या मागणीसाठी, निनाळ्या मागण्यांसाठी मोर्चे जर निघाले आणि त्यांना पटलं तर ते कलेक्टरना निवेदन देण्यासाठी जात असत. ते कैलासवासी माधवराव माने वयाच्या 100व्या वर्षी गेलेले, परवा दिवशी गेले. आणि आज पहाटेच आपण वार्ता आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी सभापती, कोहिनूर क्लास नावाच्या मोठ्या संस्थेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत जिवलग मित्र आणि उजवे हात, त्याचप्रमाणे अनेक संस्थांचे मार्गदर्शक श्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे. फार मोठी माणसं इच्छा यांच्या जाण्यामुळे केवळ महाराष्ट्राचं नाही तर भारताचं पण नुकसान झालेलं आहे. वयाची मर्यादा असते पण खरं सांगतो काही माणसं जगावीच वाटतात. माधवराव माने 100व्या वर्षी सुद्धा जगावंच वाटतं सगळ्यांना. त्याचं कारण त्यांचं काम असतं. म्हणून हे वयानं मोठे होते हे खरं आहे, पण ही सगळी मंडळी गेल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे भारताची देखील मोठी हानी झालेली आहे. या मंडळींना एक 2 मिनिटं उभा राहून आपण सगळीजण श्रद्धांजली अर्पण.
आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.